इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर आणि 350 वर्षानंतरही रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या यशवंत कीर्तिवंत शौर्यवंत अशा अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करत श्री नागेश्वर नागरेकरवाडी आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत शिवरायांच्या कार्यप्रतिष्ठेचा एक हृदयस्पर्शी देखावा। छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि इतरांचं तानाजी पुन्हा एकदा विचार करा। विचार तेव्हाच ठरलाय। जगायचं असेल तर वाघाचं जीवन जगू, शेळी म्हणून जगावाचा वाटत नाही असा। आम्हाला त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती। मग वा मोर शंभो हर हर महादेव। आज तुझ्या प्रेरणेने आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेत आहोत। संकल्प तरीला नेण्यास तू सिद्ध आहेस। हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं ही श्रींची इच्छा आहे आणि जोवर हिंदवी स्वराज्य स्थापन होत नाही तोवर आमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वराज्यासाठी वाहण्याची आमची तयारी आहे। त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। हर हर महादेव, हर हर महादेव। येसाजी आम्ही स्वराज्य शब्द घेऊन मोकळे झालो आहोत। हे दैवत स्वयंभू आहे। यांनी आजवर आम्हाला यश दिले आहे, तुम्हा सर्वांची जोड दिली आहे। आता पुढील मनोरथ हे हिंदवी स्वराज्याचे, त्यासाठी आपली जबाबदारी फार महत्वाची आहे। भीती नाही, पण पहिलं पाऊल कसं टाकायचं आणि कुठून टाकायचं याचाच विचार करतो आहे। माझा विचार कसला म्हणजे तेच पहिलं ठिकाण आणि गडाची हालत मजबूती नाही आणि किंडा देखील नाही। ठरलं तर प्रथम काल रोडेश्वरावरच करायची। ठीक आहे तानाजी, यशाजी, तुमची सर्वांची माणसं तयार आहेत ना? मग सर्वांनी लक्ष देऊन ऐका। रोडेश्वराच्या पायथ्याशी रात्र असताना सर्वांनी बोलावायचं। आम्ही तिथे पहाटे येऊ। आवाज गोंधळ होता कामा नये। सर्व कसं गुपचूप पार पडायला हवं। उद्या रोडेश्वराला स्वराज्याचा कौल देऊ। नमो पार्वती पते, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। चला बरं। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। निश्चितच जेवण बराच वेळ झालेला दिसतोय। सगळ्यांचं जेवण बिरगळलेलं दिसतंय बऱ्यापैकी। कोकणकर महाराजांचा तुम्हाला अभिमान आहे ना? आवाज कसा आला पाहिजे? मठवाले छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धन्यवाद। कारण प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये नसा नसामध्ये महाराजांचंच रक्त असं म्हटलं जातं। जर महाराज नसते तर आज आपल्या देवाऱ्यामध्ये देव नसते। त्यामुळे महाराज हे आपल्याला देवा समानच आहे। चला नागरेकरवाडी, चला पटकन। काय घरून तुकल तोंडाऊ या स्पर्धेतला
स्पर्धक क्रमांक 5 नागेश्वर नागवेकरवाडी पालखी नृत्य पथक सोमेश्वर रत्नागिरी, एक अनुभवी आणि चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. चला शेवटची 20 मिनिटं आपल्याला आम्ही देत आहोत आणि त्यानंतरची 10 मिनिटं 55 अशी एकूण 30 मिनिटं. 30 मिनिटानंतर आपल्या समोर निकाल येणार आहे. म्हणजे साधारणतः बरोबर 3 वाजता स्पर्धेचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 2:30 वाजायला आलेले आहे. खऱ्या अर्थानं होळी साजरी केली जाते. खऱ्या अर्थानं शिमगा साजरा केला जातो रत्नागिरीकरांकडं. नागवेकरवाडी रत्नागिरीकर. चला वेळ काढू नका रत्नागिरीकर, वेळ काढू नका. शेवटचा संघ आहे. लोकांना उत्सुकता आहे कोण होणार या मानाच्या स्पर्धेचा मानकरी. पहिला दुसरा तिसरा असे 3 नंबर काढले जाणार. शिवाय काही वैयक्तिक पारितोषिके देखील दिली जाणार आहेत. खरं तर अजून या व्यतिरिक्त 3 संघ येणार होते. एकूण 8 संघांचं नियोजन होतं. पण मी मगाशी सांगितलं संगमेश्वर तालुक्यामध्ये तुफान पाऊस पडल्यामुळे त्या तिकडून येणारे 3 संघ हे पावसामुळे रद्द झालेले आहेत. प्रेक्षकांनी कृपया समजून घ्या. सुंदर असा रेस सादर केला जातो
आणि या रथाचे हे सगळे कलाकार पहिला नमस्कार करतात या ठिकाणी श्रीदेव भवानी सोमेश्वराला. पहिला नमस्कार महालक्ष्मी वरदान मातेला. पहिला नमस्कार श्रीमंत जातादेवीला. पहिला नमस्कार भैरी भवानीला. रत्नागिरीकरांकडून केलेला हा नमस्कार. आणि यानंतर पुढची 20 मिनिटे तोच जल्लोष तोच जलवा. एक अप्रतिम असा संघ नागेश्वर नागरेकरवाडी पालखी नृत्य पथक सोमेश्वर रत्नागिरी. रत्नांची खाण असलेला आपला जिल्हा आणि त्याच जिल्ह्यातला रत्नागिरी तालुका असलेला हा नागरेकरवाडीचा संघ. या स्पर्धेतला शेवटचा संघ. सुरुवातीलाच बघा काहीतरी आगळं वेगळं. ही खासियत आहे नागरेकरवाडीची. सुंदर दृश्य. वा लाजवाब परफॉर्मन्स. वाला भाग वाला सही वाला सूर वाला. संघाची सुरुवात झाली. नागरिकवाडी संघाकडून भगवान परशुरामाच्या पदस्पर्धाने पावन झालेली आपली कोकणभूमी. आणि या कोकणभूमीमधला ज्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला अनेक रत्न दिली तो आपला रत्नागिरी जिल्हा. आणि त्या रत्नागिरी जिल्ह्यातला निसर्ग सौंदर्याची खाण असलेला आपला लांजा तालुका. आणि या लांजा तालुक्यातलं सत्तर आणि 70 असं गाव म्हणजे आपलं हे माडगाव. आणि या माडगावातला आपल्या सगळ्यांचं लाडकं दैवत श्रीदेव भवानी सोमेश्वर यांचा हा 2025 सालातला शेंगा उत्सव. आणि या शेंगा उत्सवानिमित्तानं या ठिकाणी चालू असलेली जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा. कालिया मर्दनाचा दृश्य सादर केले जाते. भगवान श्रीकृष्ण 13,108 गौरवींना आपल्या देहामध्ये बसवणारे साक्षात भगवान कालिया मर्दन देखील त्यांनी केलं होतं जगन्नाथाच्या देहामध्ये. सुरुवात या ठिकाणी रत्नागिरी संघाची. त्यांना काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न. 2 कलाकार खाली येणे. तिसरा कलाकार उभा राहिला. या स्पर्धेचे तीनही आदरणीय पक्ष आदरणीय सर आदरणीय संगीतकर सर देवधर सर पारंपरिक अभिनेत्रीची साखर घातली जाते. शेतकरी वेशभूषा पारंपरिक पद्धतीची वेशभूषा
आधुनिक पद्धतीचं वाद्य आणि आधुनिक वाद्यावर आधुनिक अशा नृत्याच्या चाली कार्याची वेळाने सगळीमध्ये चांगल्या प्रकारचे सूर ऐकायला मिळू लागले. सुंदर असा जल्लोष आहे, सुंदर असं वातावरण आहे. नागेश्वर नागोरकरवाडी कांचनोत्तर पदक रत्नागिरी या स्पर्धेतला हा शेवटचा स्पर्धक. निश्चितच ही स्पर्धा पाहत असताना आज या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जयश्री श्रीमंत मठ बडमेवाडी अप्रतिम असं नियोजन आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाचं त्यांनी केलेलं आहे. खरोखरच आयोजकांचे आभार मानावे तितके थोडे. इथं आलेल्या फक्त कलाकारांसाठी नाही तर इथं आलेल्या प्रेक्षकांची सुद्धा पुरेपूर काळजी घेतली जाते. वा 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 सुंदर, अतिशय सुंदर. सर्व प्रेक्षकांसाठी सुद्धा नाश्त्याची व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे. किती नीटनेटचं नियोजन आहे बघा. आणि ही स्पर्धा ड्रोनच्या माध्यमातून तिथे छायाचित्रण केलं जातं, शूटिंग केलं जातं. वा 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 अतिशय सुंदर. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नागोरकरवाडी संघ करतोय. कोकणची ही परंपरा, कोकणची ही संस्कृती आणि या सगळ्या कलाकारांनी त्यामध्ये थोडीशी आधुनिकतेची सागर घालून अतिशय चांगल्या प्रकारे हे संस्कृती जोपासण्याचं काम केलं आहे. शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. सुंदर अशी कलाकृती सादर केली जाते या ठिकाणी रत्नागिरी संघाकडे. वा वा बैलगाडीनंतर एकमेकांना विचारा बघा कसं
एक वेगळ्या प्रकारची हरली दिली जाते, आरोळी दिली जाते आणि त्या इशाऱ्यावर वाक्य बदलले जाते. सर्व कलाकारांची वेशभूषा अतिशय सुंदर आणि पारंपरिक अशी वेशभूषा. ढोल वादक महाराजांच्या मावळ्याच्या वेशामध्ये आलेले. सुंदर अशी भरली पताका नाचवली जाते. या स्पर्धेमध्ये पहिल्या प्रकाराने सादर केला होता जयश्री किंमत कालकिनीचे पथक लांबामत. त्यानंतर 2 नंबरला कला सादर केली होती गौरी बिहारी बाबरशेठ कालकिनीचे पथक हापूस रत्नागिरी. 3 नंबरला जय सांबा कालकिनीचे पथक पाडगाव देवळी. 4 नंबरला सिद्धिविनायक कालकिनीचे पथक तोंडे रत्नागिरी आणि 5 नंबरला नागेश्वर नागरेकरवाडी कालकिनीचे पथक सोमेश्वर रत्नागिरी. असे 5 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. खरंतर पावसाचा व्यत्यय आला नसता तर अजून 3 संघ या स्पर्धेमध्ये निश्चित सहभागी झाले असते. तर निश्चितच श्रीदेव भवानी सोमेश्वराची आपल्या गावावर कृपादृष्टी आहे आणि म्हणूनच पावनदीपर्यंत पाऊस पडला तर तो आपल्या गावापर्यंत तो आलेला नाही आहे. ही परमेश्वराची कृपा आहे आणि म्हणून हा सुंदर असा कार्यक्रम आपण त्याचा सर्वजण आशीर्वाद घेतो. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला हा रत्नागिरीकरांचा परफॉर्मन्स बघूया. अजून काही वेगळं सादर केले जाणार नाही. वाद्याचा प्रकार बदलला जातो. समयवाला, सूरवाला, निशाणवाला, भागवाला सगळे कसे अगदी तल्लीन होऊन या ठिकाणी नाचतात. समय तोंडामध्ये धरून ती फक्त फुकत राहायचं अवघड काम असतं. मनोरे लावले जातात नागरेकरवाडी संघाकडून. पुन्हा एकदा अजून मनोरा लावण्याचा प्रयत्न. एकावर 4 कलाकार, एकूण 8 कलाकार डबल एकता आणि या ठिकाणी हा मनोरा सादर केला जातो. पालखी बघा किती वेगाने फिरवली जाते. बॅलन्स महत्वाचा. पुन्हा एकदा एकटा कलाकार, सगळे कलाकार रिंगणावर बसलेले आणि ढोकळ्यावर बसून या ठिकाणी पालखी फिरवण्याचा प्रयत्न केला जाणार. अवघड आहे पण अशक्य असं काही नाही. अजून काहीतरी वेगळं. 2 कलाकार उभे, 2 कलाकार त्याच्या कमरेमध्ये आडवे. एक मात्र पालखीच्या खाली गेला होता, दुसरा पालखीच्या वरती आडवा होता. पुन्हा एकदा काहीतरी वेगळं. निशाणाला मात्र सुरुवातीपासूनच गतिमान झालेला आहे.
या स्पर्धेचा हास्यवृत्त संघ आपल्या समोर आपली कला सादर करतोय. नागेश्वर नागवेकर मध्ये कालचे सोमेश्वर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये बघूया पुन्हा एकदा काहीतरी वेगळं पाहायला मिळणार का. शेवटच्या टप्प्यामध्ये वाद्य गतिमान व्हायला हवं. वाद्य ज्या वेळेला गतिमान होणार त्याच वेळेला नृत्य गतिमान होणार. चारी बाजूने मोबाईल बघा, शूटिंगमध्ये बघताय, हा इंटरनेटचा जमाना आहे. 4 मिनिटं शिल्लक, शेवटची 4 मिनिटं. पुन्हा एकदा बघूया निशाण गौलाला फडकवले जाते. या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळे निशाण प्रत्येक गडकिल्ल्यावर फडकवलं होतं. जी भागवत धर्माची पताका होती ती सुद्धा बदली होती. शिक्षणाचा हा संपूर्ण स्पर्धेचा कार्यक्रम, अप्रतिम नियोजनाचा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात आला. 3 मिनिटं शिल्लक, शेवटची 3 मिनिटं. हा चाल ढोल 2 पासून तनय सूर निशाण भान आणि 12 नृत्य कलाकार. काहीतरी वेगळं. शेवटची 2 मिनिटं शिल्लक. सुंदर अशी त्याला ताशाची साथ आणि काही पालखी नृत्य. निशाणवाल्याला भांगवाल्याची साथ आहे, कणईवाल्याला सुराची साथ आहे आणि इथं या कला सादर करणाऱ्या सगळ्या कलाकारांना आमच्या लाडक्या रसिक पाहिला प्रेक्षकांची साथ आहे. गतिमान झालेलं वाद्य, गतिमान झालेलं नृत्य. लास्ट 4 मिनिट, 40 सेकंद शिल्लक, शेवटची 40 सेकंद शिल्लक असताना बघूया आता या ठिकाणी नागेश्वर नागवेकर वाडी पालखी पथक सदस्य रत्नागिरी सगळे कलाकार पालखीचे जवळ आले. उभे उभे केला जातो शिंदे भवानी सदस्यराचा, उभे उभे केला जातो हा लक्ष्मी रंगात जमीन जाणारे भाई भवानीचा. शेवटचे क्षण अंतिम नजरेमध्ये भरून ठेवायचं. सुंदर उत्साहाच्या वातावरणामध्ये हा स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. अप्रतिम नियोजन.
प्रेक्षकांना